ईशा फाउंडेशन तर्फे नेपाळमध्ये पर्यटनाकरता गेलेले जवळपास 77 जण पुरात बेपत्ता। भारतीय पर्यटक पुरामुळे नेपाळमध्ये ठिकठिकाणी अडकून पडले। एकनाथ शिंदे मंत्र्यांच्या कामकाजावर ठेवणार लक्ष। दर आठवड्याला कॅबिनेट पूर्वी घेणार मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा। तर शिंदेंचं प्रगती पुस्तक कोण पाहणार, राऊतांचा पलटवार। नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयामुळे मोठं नुकसान। महाप्रलयामुळे आतापर्यंत जवळपास 160 लोकांचा मृत्यू। नेपाळच्या महाप्रलयात महाराष्ट्रातले 150 पर्यटक अडकले। हेल्पलाईन क्रमांक राज्याकडून जारी। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत अद्यापही छमछम सुरूच। नियमांचं उल्लंघन करून डान्सबाज सुरू असल्याची माहिती। अनेक दशकांपासून वनविभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावं। सेव्ह एसजीएनपी गडाची वनमंत्र्यांकडे मागणी। टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे परस्परांवर आरोप। मात्र ठाणेकरांवर कोट्यवधींच्या टीडीआरचा भार। मुख्यमंत्री गप्प का? सवाल उपस्थित। प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक। कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती। लोकशाही मराठीच्या हाती। अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई नाही। आणि राज्यात आज नारळी पौर्णिमेचा उत्साह। कोळी बांधवांकडून दर्याला सोन्याचा नारळ केला जाणार अर्पण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।